नाव प्रेरणा आहे म्हणून टाळ्या नाही, यांचा उखाणा ऐकायचा. ऐकायचा ना? वहिनीला हा वहिनी, कधी झालं तुमचं लग्न? 2002. किती वर्ष झाली? 25. बरोबर ना? मी आता कशाला असतं बाहेर? रोपे महोत्सव सुरू झाला तुमचा. हा घ्या उखाणा. घ्या की बे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. येते का नाही? मी शिकू का? हा मी शिकू का? येत नसलं तर मी शिकवतो, काही प्रॉब्लेम नाही. शिकू का? काय म्हटल्या? टाळ्या वाजवा वहिनींसाठी. पेढ्यात पेढा, पेढ्या पेढा, पुणेरी पेढा, पुढील पेढा, यांनी मारला खडा. यांनी मारला खडा. अहो यांनी मारला खडा. मिस्टरांचं नाव घ्यायचं. मग कोणाचं घ्या का आता? तुम्हाला हा संजय नावाने मारला खडा, म्हणून जमला आमचा जोडा. म्हणून जमला आमचा जोडा. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी, तुमचं नाव? रत्नमाला नितीन शिरवळकर. उखाणा. महादेवाच्या पिढीला बेल घालते वापरून नितीनरावांचं नाव नव्हते, सरांचा मान राहतो. महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, अरे महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. सगळ्यात सरकारी उखाणा. काय नाही भेटलं महादेवाची पिंड, जरा वेगळा घ्या म्हणलं की लगेच चेंज करतात. महादेवाची नाही, शंकराची पिंड. हा टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी, तुमचं नाव? छाया सुरेश पालवे पाटील. हा आणि उखाणा. निळ्या निळ्या आकाशात विमान, चालले फास्ट. निळ्या निळ्या आकाशात विमान झाले फास्ट. सुरेश रावांचं नाव घेते तनिष्काच्या पैठणीच्या खेळाच्या दिवशी आज. क्या बात है, जोरात टाळ्या वाजवा. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए, नीले नीले अंबर पर चांद जब आए. वहिनी. महादेवी माळवी. आणि यांचं? महादेवी नागनाथ माळवी. हा हा उखाणा. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर. वहिनी, उखाणा व्हायचा वेगळा, संसार मोडायचा. हे उखाणा डेंजर आहे. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर. हे युट्यूबला येतं बरं का वहिनी? हा बघा. हा इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर. नागनाथरावांचे नाव घेते मी त्यांची लवर. वाचतो. उखाणा लई वेगळा आहे. वहिनी फिरून बरोबर जागा. हा वहिनी. माझं नाव वंदना वादगावकर. हा आणि उखाणा. आकाशात सूर्य चांदणेचं बघतात आणि राजेंद्रचं नाव घेतात, ते गणपतीचे डेकोरेशन करताना चमकतात. माझ्या गाण्यानं घुंगरू हरवलं, गौरीला घावल, माझ्या गणानं घुंगरू हरवल, गौरीला घावल, माझ्या गणानं घुंगरू हरवल, गौरीला घावल, एक वसान आपलं दर्शन गणानं गौरीला घावल. गणपती बाप्पा. वहिनी. पद्मा राजीव जाधव. उखाणा. आजगरात माजगर, माजगरात कोनाडा, कोनाड्यात होती परात, परातीत होता खवा. राजीवराव यायची वेळ झाली, आता तुम्ही जाऊ. भया भया भया. टाळ्या वाजवा वहिनी. हा वहिनी. याला हात लावू नका, हे करंट वरती शॉक लागतो. त्याच्यात करंट सोडलेलं आहे, पुढे जात. हा सोशैला विजय भोसले. आणि उखाणा. आशिया खंडात भारत देश, भारत देशात पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्यात भोर तालुका, भोर तालुक्यात माझे गाव, गावात बांधला बंगला, बंगल्यात नेसते साडी, साडीला लावते चाप, ज्ञानोबा माझा बाप, दारात लावते जाई, कमळ माझी आई, चंद्र झाला कुलता, शिवाजी माझा चुलता, चांदणी झाली कुलती, नंदा माझी चुलती, पाण्यात सोडते नाव, कल्पना माझी, नाही पाण्यात सोडली नाव, अमोल माझा भाऊ, त्याच्या हातात दिली मी अगरबत्ती, विजयराव माझे सौभाग्यवती.
विजयराव माझी सौभाग्यवती मी गडबड बाबा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हे बघा वहिनी उखाणा छान घेतला. एवढा मोठा उखाणा मला थोडं मागं पुढे होतच, पण मला वाटतं ही शेवटची पिढी. याच्यानंतर फक्त शॉर्टकट वाले उखाणे आहेत, पण यांनी खरंच चांगला उखाणा घेतला. पण मला महिलांना सगळ्यात सांगायचंय, तुम्ही खाता इकडचं आणि गाता तिकडचं, हे का नाही? सगळ्या माहेरची नाव, इकडचा फक्त नवराच, बाकी कोण नाही. वहिनी तुमचं नाव काय? शैला. शीला. शीला की जवानी. छान घेतला वहिनी दोघांना. जोरात टाळ्या वहिनीसाठी. वहिनी मी योगिता कुंटेवार. आणि यांचं योगिता विलास कुंटेवार. उखाणा त्या पहिल्या वहिनीने घेतला तोच मी रिपीट, पण पेड्याच्या जागेवर बटाटा घोडा म्हणणार. बर बर घाला. तुम्ही वडे खाना, त्यांनी भजे केलेले. आता तिकडे कोणतरी धपाटी करेल. हा. काय झालं? वडा? हा, बटाटा घालून वडा करणार. ते बी बॉम्ब आलं का? घ्या. गजनी पिक्चर बघून आल्या का? वड्यात वडा, बटाटा वडा, विलासरावांनी मारला घडा, म्हणून जमला आमचा जोडा. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. हा वहिनी. सुनीता बाळकृष्ण माने. आणि उखाणा सागर में सरिता जीवन में ज्योति, बालकृष्ण मेरे जीवन के साथी. अगो भैया नको मारो रे कान्हा पिचकारी, साडी रंगानं भिजल माझी साडी. नको मारो रे कान्हा पिचकारी, साडी रंगानं भिजल माझी साडी. बाळकृष्ण रे त्यांचं नाही पिक्चर. हा वहिनी. अपर्णा सुश्रुत जळूकर. खडा घेते. घर असावे नीट आणि क्लीन. सुश्रुत राव आहे माझे स्वीट आणि सिंपल आणि स्वीट. अगो भैया भैया टाळ्या वाजवा वहिनी. हा वहिनी तुमचं नाव? मृणाल संतोष पुराणे. उखाणा आहो जीवलग जीवाचा माझा संतोष मामा, जीवलग जीवाचा. आहो जीवलग जीवाचा माझा संतोष मामा, जीवलग जीवाचा. लय लय गोड गोड स्वभावाचा माझा संतोष मामा, जीवलग जीवाचा. ज्ञानोबा तुकोबांची पालखी निघाली पंढरीला. संतोषरावांचं नाव घेते. तनिष्कमध्ये खेळ रंगा पैठणीचा. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. वहिनी. अस्मिता नानासाहेब साठे. उखाणा हळद लावावे किंचित, कुंकू लावावे ठसठसीत. नानासाहेबांसारखे पती मिळाले हे माझे पूर्वजन्मीचे संचित. कुंकू जोडव काळ मणी, मयाळू ग माझा धनी. आग कुंकू जोडव काळ मणी, मयाळू ग माझा धनी. त्योचा आधार हाय ग जीवाला, माझ्या जीवाला. सुखी हाय मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, माझ्या भावाला. सुखी हाय मी माझ्या गावाला. वहिनी. याला हात लावू नका, करंट भरते, शॉक लागतो. हा सो नेहा गोविंदा रेवंगा. उखाणा घेतेच. हो घ्या. उखाणाच घ्यायचा आपल्याला. घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली सध्याचं जे वातावरण आहे पंढरीमय झालेलं आहे. तर आपल्या पंढरपूरच्या देवाचं नामस्मरण घेते आधी. पंढरपुरातल्या पांडुरंगाला वाहतात तुळस. पंढरपुरातल्या पांडुरंगाला वाहतात तुळस. गोविंदरावांचं नाव घेते. तनिष्क यांनी ऑर्गनाईज केलेली खास पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये. त्यामुळे मला नाही बिलकुल आळस. वा, क्या बात. चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. साधू संतांच्या त्या माहेराला, साधू संतांच्या त्या माहेराला. भेटाया सावळ्या श्रीहरीला. चला जाऊ चला हो पंढरीला. वहिनी. अर्चना अमोल बेनकर. अर्चना अमोल बेनकर. परशा
याड लागलं ग याड लागलं ग रंगल तुझ्या याड लागलं ग वासी उसात येई कस्तुरीचा चाकलं यवाड द्वाड लागलं ग चांद भासतो दिसाच मावळाया लागलं आज लागली मनात कालवाया लागलं याड लागलं ग याड लागलं ग रंगल तुझ्यात याड लागलं ग वहिनी सैराट आल्यापासून अर्चना नावाच्या एवढ्या फेमस झाल्या एवढा मोठा ससा आणि 10वीत कसा काय माहिती बाबा. हा वहिनी हळू करायला वहिनी आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा, अमोलराव हाच माझा अलंकार खरा. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली हिऱ्याची अंगठी ऋतून बसली सोडा की हे माझ बोट राया सोडा की हे माझ बोट आहो शेट लई दिसान झाली या भेट आहो शेट लई दिसान झाली या भेट. तुम्ही हिऱ्याचं नाव काढलं म्हणून आपल्या तनिष्क मध्ये जे डायमंड भेटतात तुम्हाला माहित असेल किंवा नसेल हे आपण म्हणजे ओन आपल्याकडे मशीन आहे जे डायमंड चेक करायची असते. बाकीचे डायमंड दुसरीकडे चेक करून येत असतात. आपली एक वेगळी टीम आहे तनिष्कची जे डायमंड चेक करते आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जे डायमंड मिळतात ते ओरिजिनल असतात. त्याच्यामध्ये डुप्लिकेटपणा अजिबात नसतो आणि जो डायमंड आहे तो डायमंड आपल्याला सांगून समजूनच नंतर जे काय दागिने असतील. एक वहिनी तर लास्ट टाइम डायमंडचं मंगळसूत्र घालून आलं होतं. काय चमकत होतं माहिती का? तुम्ही कोणी घेतलंय का डायमंडचं तनिष्क मधून? नाही ना? तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही घेतलंय ना? कशी आहे क्वालिटी त्याची? हे बघा कसा चमकतो. त्यांनी दाखवलाच डायरेक्ट. म्हणजे डायमंड लास्ट टाइम तनिष्कच्या ज्या तुम्ही पण घेतलेलं आहे ना? हा तर दुसऱ्याकडे पण आहे, कोणाकडे आहे का अजून डायमंड? नाही आहे ना? तुम्ही कुठे घेतलाय? हा बरं सोलापूरला. कुठे घेतला? बरं तनिष्क मध्ये घेतलाय? हा आता बघा रिझल्ट. तुम्ही हात पुढे करा, तुम्ही हात पुढे करा. कुणाला तुम्हाला सगळ्यांना दिसतोय हा डायमंड? त्यांच्या हा काय काय तनिष्कचा जास्त चमकतोय. हा बरोबर. हे बघा लास्ट टाइम जरा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. काय माहिती का तुम्ही खोटं बोललात ना 3 दिवसांनी 3 महिन्यांनी 3 वर्षांनी ते बाहेर येतच. खोटं टिकत नाही. पण त्यांना कळालं की खऱ्याची दुनिया आहे, खरं बोललं पाहिजे. त्यांनी जिकडनं घेतलाय तिकडनं त्यांना सांगून दिलं असेल किती कॅरेटचा आहे काय कॅरेटचा आहे. पण तनिष्क मध्ये ओरिजिनल डायमंड मिळतात. त्यांनी स्वतःनी सांगितलं की तो चमकतो. जो डायमंड असतो त्या डायमंड मधून आलेला प्रकाश हा खाली निघून जर गेला तर तो चमकत नाही. पण त्यानं जर रिफ्लेक्शन दिलं तर तो चमकतो. आणि तनिष्क मध्ये ते चेक करूनच तुम्हाला डायमंड दिला जातो. त्याच्यामुळे त्या तनिष्क साठी सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. हा कुठे होतो आपण वहिनी? सो अश्विनी अजय वट्टमार. अश्विनी ये ना जणू कसा तुझ्या विना मी राही ग कशी ही जिंदगी कहाणी बारी ग ये ना प्रिये तू ये ना प्रिये मित्र प्रेम दीवाना रसीला दे प्यार जरा सा नशीला मित्र प्रेम दीवाना रसीला दे प्यार जरा सा नशीला. अब दोबारा आके और तकलीफ मत दो. वहिनी खरं सांगा तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी आमचे भाऊ असं गाणं म्हणतात? खूप कमी गाणं. अश्विनी वहिनी तुमचे मिस्टर तुमच्यासाठी असं गाणं म्हणतात का? खरं सांगा. काउंटर मोडू नका त्याच्यावर. म्हणतात का तुमच्यासाठी? हे बघा खोट बोलायचं नाही. हे बघा आता ज्यांना म्हणजे खरं तर तुमच्या मिस्टर नशिबान आहेत की त्यांना अश्विनी नावाची बायको मिळेल. त्याचं कारण सांगतो, बाकीच्यांनी पण आहे का? नवरा बायको, मी मगाशी विचारलं नवरा बायकोचं भांडण तुमचं होतं का? बऱ्याच जणींनी हात वरती केला. माझंही लग्न झालं. प्रत्येक घरात भांडण नवरा बायकोचं ठीक आहे,
तुमचं महिन्याला होत असेल, कोणाचं वर्षाला होत असेल, पण भांडण होतच. जे भांडत नाहीत ते नवरा बायको नाहीतच, भांडण होतच. तर त्याच्यामुळे भांडण झालं की नवरा बायको एकमेकांना बोलत नाही. किती दिवस बोलत नाही? मी जसं सांगितलं 2 तास, 2 मिनिट, 2 दिवस, 3 दिवस बोलत नाही. पण ज्यांच्या बायकोचं नाव अश्विनी आहे त्यांनी भांडण करायचं. भांडण झालं 2 फटके द्यायचे तिला किंवा खायचे तिचे फटके आणि आपापलं सोफ्यावर येऊन बसायचं. बायको किचन मध्ये काहीतरी काम करत असती, पायावर पाय टाकायचा आणि मस्तपैकी गाणं म्हणायचं, अश्विनी ना. ती म्हणती मला तुमच्याशी बोलायचं नाही, तुम्ही मला बोलू नका, गप्प बसा, शांत बसा, काहीतरी म्हणणार चिडून ती. त्यांना एवढंच म्हणायचं, मी तुला बोलतच नाही, मी गाणं म्हणतोय. हे गाणं म्हणण्यामध्ये त्यांचं 2 मिनिटात भांडण मिटतं. बरं मी तुम्हाला चहा टाकते, तेवढा चहा प्या म्हणते, झालं. म्हणजे या नावाचा फायदा असा आहे, तशी अश्विनी, मुन्नी, शीला, शालू, शांताबाई या सगळ्या गाण्यावाल्या फेमस झाल्या. आणि पुरुषांसाठी एक पण गाणं नाही, एकच गाणं आहे पुरुषांसाठी, शांता झाली, शालू झाली, आता कुणाचं नाव, आता आला बाबूराव. बाकीचे गाणे नाहीत, बाकीचे गाणे सगळे महिलांवरती आहेत. बाबूराव आहेत का आपल्याकडे? एकच तेवढा बाबूराव राहिलाय. हे बघा, प्रत्येक गावामध्ये 2 बाबूराव आहेत. एक बाबूराव मी आला, एक आता मराठी टाकला, आणि आता लहान मुलांचं नाव कोणी बाबूराव ठेवत नाही. त्याच्यामुळे जे पहिले बाबूराव आहेत तेवढेच फेमस, बाकीचे बाबूराव फेमस होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे पुरुषांवरती थांबा, बाबूरावचं गाणं. हा, तर काय होईल माहितीये का, आता आलं तर एखादं पुरुषांवरती गाणं येईल, नाहीतर महिलांवरती अजून गाणी येतात आणि महिलांची गाणी फेमस होतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महिलांच्या. हा वही तुमच्याकडे. फेंट साडीवर पेंट करते गुलाबाची कळी, फेंट साडीवर पेंट करते गुलाबाची कळी, अजयचं नाव घेते तनिष्कमध्ये रंगलेल्या खेळपैठणीच्या खेळाच्या वेळी. फूल गुलाब का, अरे फूल गुलाब का, लाखों में हजारों में चेहरा जनाब का, अरे फूल गुलाब का. हा वही. कोमल ईशान वट्टम्मा. आणि उखाणा, अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा, ईशान रावासारखा जोडीदार जन्मजन्मी हवा. क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनींसाठी. वही. अभय विश्वासराव शिंदे, नाव घेते दत्ताच्या देवळात अगरबत्तीचा वास. अभयरावांचं नाव घेते तनिष्कमध्ये रंगलेल्या होम मिनिस्टरसाठी खास. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंदाने रान, डुलते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. वहिनी म्हणजे आपण कुठले भेटलोय का? आपण डान्स केलाय, मी त्यासाठीच परत एकदा आले. तरी म्हणलं या वहिनीला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. कुठल्या शोला तुम्ही आल्या होत्या? ज्वेलर्सचा शो होता नऱ्यामध्ये, तिथं आपण दोघांनी डान्स केला होता. तुम्ही गाण्याच्या गेम मध्ये आले होते का? नाही, मी जरा लेट झालो होतो ऑफिसमधून, तर मी आले तर तुम्ही म्हणले की डान्स कोणाला करायचा, मी पहिल्यांदा हातवर गेला होता. अच्छा, तरीच म्हणलं ये चेहरा देखा देखा सा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा पता है. हा वहिनी. लक्ष्मण सणास. आणि उखाणा, महादेवाच्या पिंडीवरती उद्बत्त्यांचा वास, लक्ष्मणरावांचं नाव घेते तुमच्यासाठी सर्वांसाठी. असा महादेव देव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती, असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. तीच माळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती, तीच माळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. हा बोला की वहिनी बोला. ऍक्च्युली होम मिनिस्टरचं तुमच्या कार्यक्रमाला मी आलेच होते, पण मी शेजारीच काम करते, जॉब करते शेजारी. मी आता जॉबला दांडी म्हणून इथं आल्या? रविवारचा दिवस आहे, मी 2 पर्यंत असते, हाफ डे असते. त्याच्यानंतर मी घरी गेले, मग मला काकांनी सांगितलं आज होम मिनिस्टर आमच्या मॅडम इथे ज्वेलरी घेतात, म्हणजे ओनर वेदश्री टाकळकर. त्या म्हटल्या मॅडम आज तुमचा फेवरेट कार्यक्रम आहे, तुम्ही जाता का? म्हणून मी पळत गडबडी
किती जीवाचा आता पेटा बाया. तुम्ही कुठे इथं म्हणजे कुठं काम करता? अगदी एक भिंतच शेजारी आहे. टाकळकर क्लासेस. आमच्या आणि यांच्या मैत्रीचे संबंध आहेत तनिष्कवारांशी. चांगले चांगले. टाळ्या वाजवा बहिणींची. हा, रस्सीच्या शेजारी असं उभं राहायचं सगळेजणी. असं उभं राहा. ज्यांना जागा भेटली त्यांनी उभा राहा. 3 तळ्यात म्हणलं की पुढं, मळ्यात म्हणलं की पाठीमागं. 2च नियम असतील. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. चुकलं समोरच्या खड्यात. कळालं? तळ्यात मळ्यात चुकल्यानंतर समोरच्या खड्यात. हा, चला. पुढं तळ, पाठीमागं मळ. कळालं सगळ्यांना? हा, चला. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. अगो भैया, काय झालं बहिणी? थांबा थांबा. काय झालं? आऊट झाले ना? हो, किती आहेत बघा बिचाऱ्या. हो झाले म्हणून. हे बघा वहिनी, तुम्ही एवढं प्रामाणिकपणे सांगितलं मी आऊट झाले म्हणून. बाकीच्यांना कळायला वेळ लागतो. त्याच्यामुळं तुम्हाला तुमचा चेहरा दिलेच बारीक झाला आऊट झाले. तुमच्याकडे बघून पहिला डाव भूताचा म्हणून तुम्हाला. हा, पण याच्यानंतर ना भूताचा असतो. आता यांना भूताचा दिला, तुम्ही म्हणून नका मला मारी यायचं ना भूताचा ना देवाचा. पुन्हा काहीच नाही. हा, चाल थांबा. हा, चुकलं, चुकीची उडी मारली आऊट. तुम्हाला आऊट करण्यासाठीच मी आहे, एवढं लक्षात ठेवा. नाही तर तुमच्यामुळे आऊट झाले, ह्याच्यामुळे आऊट झाले असं काही नाही. 1 2 3 चला. मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात डुंबुचकुली. चला मळ्यात. टाटा क्या बसून पुढच्या गेम मध्ये चला. 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 डुंबुचकुली डुंबुचकुली. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. भया त्यांची ओढणी अडकली तरी बिचारी एवढी मारत पोलिसांनी. वहिनी तुमचा प्रॉब्लेम काय? दोन्ही पाय एवढी मारता येत नाही का? दोन्ही पायाने मारा. ते तुमचं असं तुकडूक तुकडूक कसं आहे का? तुमचं कसं होतं माहिती का? एक पाय लाकडा आकाशी दोन्ही पाय एकदाचा. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. 1 2 टाटा. रोज आते हैं इस उम्मीद पे आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं. चल. हा, तुम्ही थांबा. आता जागा मिळाली की थांबायचा. थांबा 2 मिनिटं अजून तुम्हाला मग तुम्हाला थांबा. तुम्ही थांबले नाही का? थांबा ना. उडी मारायला येत नाही का? मग थांबा की बाया. हा, चला रेडी. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात. टाटा. चल रेडी. थोडं अलीकडे या. या अलीकडे अलीकडे या अलीकडे वहिनी या. थोडं 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 सरका सरका थोडं थोडं सरका. हा बस थोडं पलीकडे सरका वहिनी. तुमचं काय नाव? सुनीता. सुनीता. तुमचं? लोकिता. तुम्ही काय करता? घरीच असते. घरीच असते. तुम्ही? मी पण घरीच असता. मिस्टर? मिस्टर आता जॉबची जॉब होते. कुठे? घरीच असतात. घरीच असतात. तुमचे? गव्हर्नमेंट सर्वंट इरिगेशन ऑफिसला. एज्युकेशन ऑफिसला काम. चला रेडी. 1 2 3 तळ्यात. 1 2 टाटा. तिकडे चला मळ्यात मळ्यात थांबा. मळ्यात आता कोण कोण आल्यात नवीन? तुम्ही येत ना. पाठीमागं मळ पुढं तळ. हा सर. चला रेडी. 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. अगो भैया भैया. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? हा वहिनी तुम्ही काय करता? घरीच असते. मिस्टर? शेती. छान काम आहे. जोरात टाळ्या वगैरे. त्यांनी पिकवलं तर आपण खातो आहे का नाही? हा वहिनी? मी
हेड नर्स म्हणून काम करते दिनानाथ कशामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काम करते काय पण हेड नर्स. इंजेक्शन देता येतं तुम्हाला हो. सारखा आजारी पडतो मला गणेश आमचा 2-4 इंजेक्शन त्याला आताच देऊन तेव्हा लागला ठोकायला लगेच. आणि सर हा? मिस्टर ते डेकोरेशनचं काम करतात गणपतीचे. हो मगाशी सांगितलं तुम्ही आता आलेच गणपती त्यांना लागला असेल ना काम नवीन तयारीला काम आहे. हा चला चला रेडी पुढं काय पुढं आणि माग व्यवस्थित खेळा. चला रेडी 1 2 3 म्हणत त्यांनी आता सांगितलं पुढं तर तरी बिचारी पुन्हा या वहिनी चला 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 सरका सरका इकडे सरका 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 इकडे तुम्ही काय करता वहिनी या इकडे चष्मा कुठे बनवला इथेच बघा आनंदनगरमध्ये. बर किती रुपयाला बनवला साधारण 3000 मध्ये. महागाचा चष्मा तुमचा तुम्ही दुकानामध्ये किती रुपयाचा तुमचा चष्मा 1500. यांचा डबल किमतीचा तुमच्या थोडासा नंबर जास्त. नंबर जास्त आहे का नको नको थांब हा तुम्ही कुठे बनवला चष्मा दुकानामध्ये हो पण कुठे वारजेला. वारजेला बनवला का म्हणजे तिकडे छान बनवतात का चष्मे नाही आम्ही तिथं असतो ना आमच्या घराजवळ आहे म्हणून. अच्छा म्हणजे फुटला तर लगेच बनवून दे बाबा आहे का नाही जवळ बनवायला तो एक फायदा असतो. तुमचे मिस्टर काय करतात कंपनीमध्ये जॉब आहे. कशाच्या प्लॅनिंगचा. आणि तुम्ही मी घरी असते. चांगले घरी असतात ते करतात काम आपले 1 2 3 चला म्हणा आता बाया मी एकटीच आउट झाली हा चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात 3000चा चष्मा आहे माझा 3000 खाली बसा चला इसमें तो रेगिस्तान की रेत. चला थोडं थोडं पलीकडे हा. चला रेडी तुम्ही इथं शेजारी क्लासेस मध्ये तुम्ही टीचर आहेत का मग नेहमी अकॅडमिक काउन्सिलर आहे. बरं आणि सर काय करतात मग सर कोल्हापूरचे जे गाडी असतात ना ते संध्याकाळी चालतात. आणि दिवसभर काय करतात मग चांगले दिवसा झोपायचं रात्री काम करायचं हा? मुलांसाठी ऍडजस्ट केलंय कारण एक मुलगा 8वीत आहे एक 10वीत आहे. अकॅडमिक केअर महत्वाचं आहे आणि मुलांकडे लक्ष देणं आता खूप गरजेचं आहे कारण बाहेरची परिस्थिती बघता म्हणून आम्ही हे थोडंसं अंडरस्टँडिंग म्युच्युअली केलेलं आहे की दिवसातून कर रात्री नंतर. चांगले बया चांगलं आठवड्यातून एकदा भेटू आपण. नशीब इथंच काम करतात बाहेर जर कुठे गेले असते कामाला तर काय करायचं टाळ्या वाजवा पण ऍडजस्टमेंट खूप महत्वाची असते आणि ते मुलांसाठी करायला लागते काय करणार आता मुलांसाठी सगळंच करणार ते चला रेडी पुढं तळ पाठीमागं मळ 1 2 3 तळ्यात हा चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात या दोघी मळ्यात आहेत तुम्ही दोघी तळ्यात आहेत. तुम्ही गेले शेवटी काय म्हणलं मी शेवटी मळ्यात या दोघी मळ्यात होत्या या तळ्यात राहून गेल्या यांनी उडी मारली का नाही मी बघितलं नाही यांनी नाही मारली आता हा जो मी आउट झाले ना हा डाव होताच करा ना. आता काय माहिती का नाही नाही आता दिवस आहे भूत रात्रीच असते दिवसा नाही हा हाय पुढची गेम आहे ना सगळ्या गेम आहेत काय प्रॉब्लेम नाही या दोघींसाठी जोरात टाळ्या आपल्याला मिळाल्या आहेत या 2 फायनलिस्ट आपल्या या कार्यक्रमाच्या जे जात आहेत पैठणीच्या शेजारी जोरात टाळ्या दोघींसाठी झाल्या पाहिजे हा 3 वेळा बोलायचं बहिणी तुमच्याकडे सुरुवात हे साला कोण बनेगा करोडपती वन हे साला कौन बनेगा करोड़पति है? वन. हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति वन. हा वही हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कोण बनेगा करोडपती वन असं या हा साला कौन बनेगा करोड़पति हाँ. ए साला कौन बनेगा करोड़पति हाँ. कौन बने ए साला कौन बनेगा करोड़पति हाँ.
तुम्ही डान्स चालू करा. हा 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 वहिनी. हे साला कौन बनेगा करोडपती व्हॅन. हे साला कौन बनेगा करोडपती व्हॅन. हे साला कौन बनेगा करोडपती व्हॅन. त्याला सेमीफायनल घ्या. सेमीफायनल. हा वहिनी. वहिनी. हा. हे साला कौन बनेगा करोडपती व्हॅन. हे साला कौन बनेगा करोडपती व्हॅन. हे साला कौन बनेगा करोडपती व्हॅन. हे साला कौन बनेगा करोडपती हा हे हा. हे साला कौन बनेगा करोडपती हे साला कौन बनेगा करोडपती सांगतो. हा, वहिनी. हे साला कौन बनेगा करोडपती व्हॅन. हे साला कौन बनेगा करोडपती करोडपती व्हॅन. याला पाणी देतो. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोडपती व्हॅन. हे साला कौन बनेगा करोडपती व्हॅन. हे साला कौन बनेगा करोडपती व्हॅन. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हा. हे साला हा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोडपती है. हे साला कौन बनेगा करोडपती है. हे साला कौन बनेगा करोडपती है. ए याला सेमीफायनल घ्या. वहिनी. हा. ये साला कौन बनेगा करोड़पति है. ये साला कौन बनेगा करोड़पति है. ये साला कौन बनेगा करोड़पति है. वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है. बनेगा. हा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. यांना दिलास टाइम. हा तुम्ही बसून घ्या. तुम्ही कुठे गेला इथं एकदा ह्यांना कुठे दिला का त्यांना. हा. बाय करायला जातं ना, सो प्रत्येक वेळेस आपण जसं गोल्ड बाय करतो इझिली समजतं आपल्याला की समोरचा आपल्याला 22 कॅरेट म्हणून देतो, 18 कॅरेट म्हणून देतो. सो आता सगळीकडे काय झालेत ना, मशीन्स आहेत ज्याला आपण प्युरिटी मशीन म्हणतो, ज्याच्यामध्ये गोल्डची प्युरिटी चेक केली जाते. बट आता हल्ली काय होतं ना की डायमंड्स चेक करायला आपल्याकडे असं कुठलंही साधन नाही आहे किंवा आपल्याकडे मशिनरीज नाही ज्याच्यात आपल्याला डोळ्यांनी बघून समजतं की समोरचा आपल्याला विकणारा जो डायमंड आहे तो खरा आहे की खोटा आहे. प्रत्येक जणाला सगळे डायमंड सेमच दिसतात. आपण ज्याला म्हणतो की सीझेड्स असतात काही क्युबिक झिरकोनिया जे दिसायला डायमंड सारखे असतात बट मुळात ते डायमंड नसतात. बट हे कस्टमरला फार माहिती नसतं. तर तनिष्कमध्ये आता एकमेव असा आपला ब्रँड आहे ज्याच्यामध्ये आपण डायमंड चेक करायला सुद्धा मशीन स्टार्ट केलेले आहेत. आपले काही मेगा स्टोअरला डायमंड्सचे मशिनरी आहेत ज्याच्यामध्ये तुमच्याकडे जरी काही ज्वेलरी तुम्ही डायमंडचे बाय केले असतील तर ते डायमंडचे मशीन्समध्ये तुम्ही ठेवून चेक करू शकता जसं आपण गोल्ड चेक करतो अगदी. सो आपल्यापाशी पण आहेत काही. जर तुमच्याकडे काही खरंच जुने ज्वेलर्स असतील जे तुम्ही कंटिन्युअसली बाय करता, माझं म्हणणं हे नाही की समोरचे प्रत्येक जण खोटंच डायमंड विकतो असातला भाग नाही आहे. सो मार्केट आहे खूप मोठा. बट प्रत्येकाला एक अवेअरनेस असावं की आपण जे बाय करतोय ते ॲक्च्युअलमध्ये जेन्युअन आहे की फेक तर नाही ना. कारण की ज्वेलरी आणि डायमंड हे एक जसं जितका आपल्या आवडीचा भाग आहे तसंच एक इन्व्हेस्टमेंट पण आहे. ते गरजेच्या वेळेस आपल्याला कामी पडावं तर आपण ते अपेक्षा ठेवतो. तर असं नको व्हायला की आपण जे बाय केलेलं आहे ते जेव्हा अडचणीच्या वेळेस चेक करू तर असं नको व्हायला की ते फेक निघाले. तर भरपूर गोष्टी अशा घडलेल्या आहेत डायमंड्सला घेऊन. सो डायमंड चेक करताना सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही जेव्हा बाय कराल कुठून पण तर लक्षात ठेवा तुम्हाला सर्टिफिकेट हे कंपल्सरी चेक करायचं आहे. जेव्हा तुम्ही कुठेही बाय करता तर सर्टिफिकेट असतं ज्याच्यामध्ये. बट काही लोकांना सर्टिफिकेट आणि रिपोर्टचा फरक समजत नाही. बिकॉज रिपोर्ट्स देताना काही ज्वेलर्सचे मी रिपोर्ट्स कार्ड पण बघितले ज्याच्यामध्ये डायमंडच्या काही बेसिक गोष्टी दिलेल्या असतात. ठीक आहे. सो आपण तनिष्कमध्ये काय करतो, एखादा सर्टिफिकेट आहे का आपल्यापाशी. सो आपण जे तनिष्कमध्ये देतो ते सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतो कस्टमरला, रिपोर्ट कार्ड नाही देत. सो रिपोर्ट कार्ड आणि सर्टिफिकेटमध्ये फरक सांगू शकाल कोणी? काही आयडिया आहे कोणाला? जर हे सांगितलं तर आय होप की माझ्याकडून मी एक गिफ्ट अरेंज करू शकेन. ठीक आहे मग सांगा तुम्ही. रिपोर्ट कार्ड म्हणजे फक्त ते काय आहे आणि डायमंडचं सर्टिफिकेट जे आम्ही घेतो त्यात 100% आहे की त्यात जे दिलेलं आहे ते तुमच्याकडे ते आहे. प्लीज
सो छान वाटतं की कस्टमर्सला म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. रिपोर्ट कार्ड मी थोडक्यात परत थोडं डिटेलमध्ये सांगतो. एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण ब्लडचे रिपोर्ट्स घेतो आपले स्वतःचे, ठीक आहे. सो ॲडमिट झाल्यानंतर आपल्याला ना ते जेव्हा आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे परत जर आपण ॲडमिट व्हायला जाऊ तर कदाचित तिथे डॉक्टर्स ते रिपोर्ट्स कार्ड जे असतात ते व्हॅलिड नाही हे करत सर, ते परत ब्लड काढून स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये परत त्या ह्याच्यावरती रिपोर्ट्स बनवतात. बिकॉज तो रिपोर्ट काय आहे त्यांना त्याच्याशी घेणे देणं नाही, तर स्वतः रिपोर्ट्स बनवतात. बट एखादा आपण म्हणतो ना की HSC पास झाला मुलगा किंवा आपण जेव्हा पास होतो तर आपण एक गव्हर्नमेंट आपल्याला सर्टिफिकेट देतं. सो रिपोर्ट्स हे नेहमी चेंज होतात बट सर्टिफिकेट हे कधीही चेंज होत नाही. ओके, सो जन्म दाखला चेंज होणार नाहीये, ते सर्टिफिकेट आहे. ठीक आहे. आणि रिपोर्ट्स कार्ड जसं ब्लडचं मी सांगितलं की ते रिपोर्ट्स कार्ड आहे. तर तनिषमध्ये जे आपण देतो हे आपल्याला पूर्ण जेन्युअनली सर्टिफिकेट आहे. याच्यामध्ये जे मेन्शन केलेलं असतं ते 100% जे मेन्शन केलं त्यातला एकही पॅरामीटर खाली ढासळत नाही. जर बाहेर जरी कुठं तुम्ही चेक केलं तर आहे त्याच्यापेक्षा एखादा ग्रेड जास्त येऊ शकतो बट त्याच्यापेक्षा खाली नाही. तर आपल्याकडे अशा भरपूर गोष्टी आहेत. तुम्हाला तनिषमध्ये जेव्हा बाय करता आमचे एम्प्लॉई तुम्हाला सांगतच असतील. सो आता सुद्धा आपल्याकडे फेस्टिवल ऑफ डायमंडचे ऑफर सुरू आहे जे 16 तारखेपासून सुरू होणार आहे. तर मला असं वाटतं प्रत्येक कस्टमरला 5 दिवसाचा आमच्याकडे प्रिव्ह्यूचा ऑफर पिरियड आहे ज्याच्यामध्ये कस्टमरसाठी आम्ही ॲडिशनल डिस्काउंट ठेवलेला आहे. तर प्रत्येकाने त्याचा पुरेपूर आनंद घ्यावा. येस, थँक्यू सो मच. तुम्ही आला प्लीज एन्जॉय करा तुमचा. 16 ते 20 पासून हे आपले ऑफर सुरू आहे. ओके, थँक्यू. धन्यवाद सर. मलाही माहित नव्हतं की याचा रिपोर्ट असा असतो, पण तुमच्याकडनं कळालं आणि कस्टमर्सला पण कळालं. महेश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या देणार आहेत आपण. या मध्ये या, सेंटरला या. तुम्ही दोघी पाठीमागे थांबा. या तुम्ही या खांद्यावरती, खांद्यावर अलीकडच्या खांद्यावर या, पलीकडच्या उभं पण या. अखियों के झरोखों से घेतला का? आडवा घ्या.